आपल्याकडे ब्राऊन ब्रेड हा गव्हाच्या पिठाचा मिळत नाही. रिनल डिसऑर्डर्स म्हणजे किडनीचे जे डिझिजेस आहेत आणि डायबिटीज याचा खूप क्लोज रिलेशन आहे. आम्हाला एक आयडियल प्लेट सांगशील का जे की डायबिटिक पेशंट फॉलो करतात? का तर त्याची आपल्याला सवय लागते. मग याच्यामुळे शुगर क्रेविंग वाढते. साखर असणारा माणूस चालला की साखरेचं काहीच चालत नाही. डायबिटीज रिव्हर्स होऊ शकते का? सॅच्युरेटेड फॅट हे टाळायचे नाही, आपल्याला खूप कमी प्रमाणात घ्यायचं. नाही मी गोड बिस्किट नाही खाते, मी फक्त बेकरी प्रोडक्ट मी टोस्ट खातोय किंवा खारी खातोय, ते कुठे गोड आहे? डायबिटीज अनुवांशिक आहे का? बट अल्कोहोलचं तसं नाहीच आहे. डायरेक्टली त्याचं डायजेशन होतं, ते लगेचच तुमची ब्लड शुगर स्पाइक करते. जे डायबेटिक फ्रेंडली हेल्दी बिस्किट्स असतात ते तर उलट तुमची ब्लड शुगर लेवल अजून जास्त वाढवतात. भारताला डायबिटीज कॅपिटल ऑफ द वर्ल्ड असे म्हटले जाते. 10 कोटीपेक्षा जास्त डायबिटिक पेशंट्स आपल्या भारतात आहेत. 13 कोटीपेक्षा जास्त प्री डायबिटिक पेशंट्स आहेत. डायबिटीज का होते, तसेच डाएट आणि एक्सरसाइज करून आपण आपली डायबिटीज कसे कंट्रोल करू शकतो हे जाणून घेऊया क्लिनिकल न्यूट्रिशनिस्ट सौ मृणालिनी मोरे हिच्याकडून. मृणालिनी एक सर्टिफाईड फिटनेस कोच असून डायबिटीज, थायरॉईड, PCOD मॅनेजमेंटमध्ये तिचे स्पेशलायझेशन आहे. तसेच प्रीनेटल आणि पोस्टपार्टम डाएट एक्सपर्टसुद्धा आहे. आणि आज आपण डायबिटिक डाएटबद्दल बोलणार आहोत. तसेच येणाऱ्या पुढील व्हिडिओजमध्ये तुम्हाला कोणता डाएट हवा आहे हे आम्हाला कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा. आणि हो, व्हिडिओच्या शेवटी डायबिटिक पेशंटसाठी एक डाएट प्लॅन सांगितला आहे, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहा. चला तर मग आजच्या उआपोहला सुरुवात करूया. मृणालिनी, तुझे स्वागत आहे उआपोह या यूट्यूब चॅनेलवरती. थँक्यू. आणि आज आपण छान डायबिटीजबद्दल गप्पा मारूया. येस, शुअर. तर मला सांगशील का डायबिटीज म्हणजे नक्की काय? येस, डायबिटीजची आपण प्रोसेसेस बघू. जेव्हा आपण कुठलाही अन्न पदार्थ खातो किंवा पितो त्याचं डायजेशन होतं आणि त्या सगळ्यांचंच कन्व्हर्जन ना फायनली ग्लुकोजमध्ये होतं. आणि हे ग्लुकोज जे आहे ते आपल्या ब्लड स्ट्रीममध्ये, रक्तामध्ये शोषलं जातं. आता यालाच म्हणतात रक्तातली साखर किंवा ब्लड ग्लुकोज किंवा ब्लड शुगर. आता हे ग्लुकोज म्हणजेच एनर्जी पण असते. ते ग्लुकोज ना रक्तामध्ये पडून राहण्यात अर्थ नाही. ही एनर्जी आपल्याला प्रत्येक सेलमध्ये पोचवायला हवी. सो हे काम इन्सुलिन करतं. जसं रक्तातली साखर वाढते, पॅन्क्रियाज जे आहेत, आपली स्वादुपिंड जे आहेत, ते इन्सुलिन रिलीज करतात. इन्सुलिन नावाचं हॉर्मोन रिलीज करतात. हे इन्सुलिन काय करतं, ही जी रक्तातली साखर आहे ती घेऊन जातं आणि आपल्या बॉडीमधले जे काही सेल आहेत वेगवेगळे त्यांच्यापर्यंत पोहोचवतं. हे काम फक्त इन्सुलिनच करू शकतो. आता काही केसेसमध्ये असं होतं की पॅन्क्रियाज जे आहेत ते पुरेसं इन्सुलिन प्रोड्यूस करू शकत नाही आणि जरी इन्सुलिन प्रोड्यूस झालं तरी ते पुरेसं पडत नाही. तर याला म्हणतात टाईप 1 डायबिटीस. हे जेनेटिकच असतं, काही रिझन्समुळे होतं हे. आणि काही वेळेस असं होतं की जे आपले बॉडीचे सेल आहेत ते इन्सुलिनला रिस्पॉन्ड करत नाही. जे काही ब्लड ग्लुकोज, ब्लड शुगर इन्सुलिन घेऊन आलेला आहे त्याला एक्सेप्टच करत नाही. ओके, म्हणजे इन्सुलिनचं ऐकण्याचं होतं, ऐकत नाहीत इन्सुलिनचं. याला इन्सुलिन रेजिस्टन्स म्हणतात. आणि मग हे खूप काळापर्यंत असंच चालत राहतं की इन्सुलिन जे आहे ते ब्लड ग्लुकोज घेऊन जातं, आपले सेल एक्सेप्ट करत नाही. मग आणखीन ब्लड ग्लुकोज वाढतं आणि आणखीन इन्सुलिन वाढतं, पुन्हा इन्सुलिन रेजिस्टन्स वाढत राहतं आणि मग खूप काळापर्यंत तुमची ब्लड शुगर लेवल जेव्हा वाढलेली राहते तेव्हा तुम्हाला हा टाईप 2 डायबिटीज होतो. ज्या वेळेस तुमचे सेल हे इन्सुलिनचं ऐकण्याचं होतात, त्याला विरोध करतात, त्याला टाईप 2 डायबिटीज म्हणतात. आणि यानंतर अजून एक तिसरा टाईप आहे, तो आहे जेस्टेशनल डायबिटीज. हा प्रेग्नंट लेडीज मध्ये होतो. आता एखाद्याला डायबिटीज आहे हे त्याने कसे ओळखावे? याचे काही सिम्पटम्स असतात डायबिटीसचे ना, काही सिम्पटम्स असतात. फर्स्ट ऑफ ऑल फ्रिक्वेंट व्हिजिट टू वॉशरूम, सारखंच वॉशरूमला जावं लागणं, शू सारखी होणे, हे फर्स्ट सिम्पटम आहे डायबिटीसचं. आता सारखं वॉशरूमला गेल्यामुळे सारखीच तुम्हाला तहान लागते, ट्विन थर्स्ट, हे डायबिटीसचं लक्षण आहे. जसं मी आधी म्हटलं की ह्या सेलपर्यंत एनर्जी पोचत नाही, ग्लुकोज पोचत नाही. मग हे सेल्स जे आहेत ते हंग्री असतात आणि सारखंच आपल्या ब्रेनला असं सिग्नल पोचतो की आपल्याला एनर्जीची गरज आहे, सारखी सारखी भूक लागते. सो फ्रिक्वेंट हंगर इज ऑल्सो अ सिम्पटम ऑफ डायबिटीस. आणि पुन्हा ते सेलपर्यंत एनर्जी पोचली नाही, ग्लुकोज पोचलं नाही, याचा अर्थ काय? सतत थकवा जाणे, फटीग ज्याला आपण म्हणतो, काहीच करण्याची इच्छा राहत नाही, तुम्हाला कुठलंच काम करण्याची एनर्जी राहत नाही. सो हे सगळे सिम्पटम्स जे आहेत ना, हे जेव्हा तुम्हाला दिसू लागतात, सो त्यावेळेस इट इज ॲडवायजेबल की तुम्ही डॉक्टरकडे जावं आणि डॉक्टरला सांगावं की मला असे असे सिम्पटम्स दिसत आहेत. मग ते तुम्हाला टेस्ट रेकमेंड करतील. मग याच्यामध्ये तुम्हाला फास्टिंग ग्लुकोज किंवा पोस्ट प्रँडियल म्हणजे जेवणानंतरची तुमची शुगर टेस्ट केली जाते, हे ब्लड टेस्ट करायला लावतात. किंवा मग डॉक्टर म्हणतील HbA1c करा. HbA1c मध्ये तर तुमच्या ओव्हरऑल 3 मंथ्समध्ये तुमचे शुगर लेवल्स कसे होते, ब्लड शुगर लेवल्स, याचं चेकअप केलं जातं आणि मग त्याच्यावरनं डिटेक्ट केलं जातं की तुम्हाला ब्लड शुगर लेवल्स तुमचे कसे आहेत. आता तसे शुगर डिटेक्ट करण्यासाठी 2 टेस्ट असतात. एक म्हणजे फास्टिंग शुगर आणि दुसरी असते ती 3 महिन्याचं रिझल्ट दाखवणारी HbA1c टेस्ट. तर मग सहजा कसं होतं बघ की 24 तासाची जी टेस्ट असते ती आपली फास्टिंग शुगर असते. त्यामध्ये समज तू काही गोड खाल्लीस तर मला असं वाटतं की ते काही गोड खाल्ल्याने रिझल्टमध्ये पण शुगर डिटेक्ट होतं. आणि शिवाय 3 महिन्याची मध्ये ओव्हरऑल 3 महिन्यामध्ये समज तू एखादा महिना तू आजारी असशील, त्यामुळे काय होतं, ORS घेणं अशा गोष्टी होतात त्या ज्यामध्ये शुगर कंटेंट जास्त असतात. त्यामुळे पण असं होतं का की शुगर दाखवतं किंवा बाबा शुगर पॉझिटिव्ह येते, असं काही आहे का? ओके, फर्स्ट ऑफ ऑल
हा क्वेश्चन खूप छान आहे. होतं काय, जेव्हा डॉक्टर सांगतात की तुम्हाला ब्लड ग्लुकोज टेस्ट करायची आहे, तर आधीच पेशंट हे घाबरून जातात आणि आता 1-2 दिवसानंतर मला माझं ग्लुकोज टेस्ट करायचं आहे किंवा ब्लड शुगर टेस्ट करायची म्हटलं की थोडं खाण्यावरती कंट्रोल ठेवतात किंवा आदल्या दिवशी रात्री काही गोड खातच नाहीत किंवा खूप जण कार्ब्स कमी खातात आणि त्याच्यानंतर नेक्स्ट डे मॉर्निंग त्यांची फास्टिंग शुगर कमी येते किंवा मग नंतर जेवणानंतरची जी करायची आहे पीपी पोस्ट प्रँडियल त्याच्यामध्ये जेवण जरा व्यवस्थित घेतात, कार्ब्स जास्त घेत नाहीत. मग याच्यामुळे काय होतं, डिस्क्रिपन्सी येते रिझल्ट. सो हे थोडं कमी रिलायबल आहे आपण असं म्हणू. HbA1c मध्ये काय असतं, तर HbA1c हे काय असतं ते सांगते. हिमोग्लोबिन जे आहे आपल्या रक्तातलं, जेव्हा तुमच्या रक्तामध्ये खूप काळासाठी ग्लुकोज राहतं, साखर खूप काळासाठी नेहमी एलिव्हेटेड राहते, नेहमी जास्त राहते, त्यावेळेस हे ग्लुकोज ना आपल्या हिमोग्लोबिनशी बॉन्ड होऊन जातं आणि यालाच ग्लायकेटेड हिमोग्लोबिन म्हणतात आणि त्यालाच HbA1c आपण म्हणतो. सो ब्लड ग्लुकोज मध्ये हे HbA1c किती आहे हे सांगतं HbA1c तुमच्या टेस्ट रिपोर्टमध्ये. येस, सो हे HbA1c आपल्याला 2 ते 3 महिन्याचा ऍव्हरेज सांगतं, म्हणजे तुमच्या ब्लडमध्ये किती HbA1c होतं ह्या 2-3 महिन्यामध्ये हे सांगतं ओव्हरऑल. मग तुम्ही जरी आजारी असाल, तुमच्या ह्याच्यामध्ये इंटेकमध्ये ORS वगैरे असेल तरी 3 महिन्याचा ऍव्हरेज असतं. सो यू डोंट हॅव टू वरी अबाउट. सो HbA1c हे थोडं जास्त रिलायबल आहे कम्पेअर्ड टू द फास्टिंग ब्लड ग्लुकोज अँड पोस्ट प्रँडियल. ओके. डायबिटीज पेशंटनी आहारामध्ये कोणते बदल करावेत? वेल, ज्यावेळेस आपल्याला असं डिटेक्ट होतं मला डायबिटीस झालेला आहे, सगळ्यात आधी आपलं डाएटवरती लक्ष येतं. ज्यावेळेस आपल्याला डायबिटीस डिटेक्ट होतो तर मी तर असं ॲडवाइस करेन की तुम्ही कुठल्याही एक न्यूट्रिशनिस्ट किंवा डायटिशियन जे असतील प्रोफेशनल त्यांच्याकडे जाऊन गायडन्स घ्यावं. ते तुम्हाला सांगतील की एक्झॅक्टली तुम्ही काय खायला हवं, काय खायला नको. पण जर जमलंच नाही तर आपला डाएट जो आहे तो आपण घरीही आपण करेक्शन करू शकतो, डाएट इंटरव्हेन्शन करू शकतो. मोस्टली आपला जो इंडियन डाएट आहे, जर आपण आपली थाळी पाहिली, प्लेट पाहिली इंडियन प्लेट, तर त्याच्यामध्ये कार्ब सेंट्रिक आहेत. ओके, कार्बोहायड्रेट्स खूप असतात. भाकरी म्हणा, पोळी म्हणा, त्याच्यासोबत भात पण असतो. मोस्टली आपण सगळ्यात आधी ताटात काय वाढतो तर कार्बोहायड्रेट्स, आधी त्याचा विचार करतो की घरात भात होणार की भाकरी होणार की पोळी होणार. तर तसं न करता इम्पॉर्टन्स आपल्याला द्यायचं आहे प्रोटीन आणि फायबरला. प्रोटीन आपल्या डाएटमध्ये खूप कमी असतं, व्हेजिटेरियन्समध्ये तर आपल्याकडे खूप कमी असतं. समजा आपण वरण घेतलं, तेही पातळ असतं. आपला असं गैरसमज आहे की डाळीमध्ये प्रोटीन असतं, डाळ घेतो ते पण आपण पातळ घेतो. डाळीमध्ये कम्प्लीट प्रोटीन नसतं, खूप कमी प्रमाणामध्ये प्रोटीन असतं आणि तेही त्याला आपल्याला पेअर करावं लागतं कार्बोहायड्रेट सोर्स, म्हणजेच पोळीसोबत, भाकरीसोबत किंवा भातासोबत, तेव्हा त्याचं प्रोटीन जो आहे, प्रोटीनचं जे प्रोफाईल आहे ते कम्प्लीट होऊन जातं. सो डाळ तुम्ही घेऊ शकता पण थोडं प्रमाण त्याचं वाढवा डाएटमध्ये. आणि व्हेजिटेरियनसाठी अजून स्प्राउट्स तुम्ही घेऊ शकता, मोड आलेले कडधान्य ज्याला म्हणतात, किंवा मिल्क प्रोडक्ट्समध्ये तुम्ही पनीर घेऊ शकता, दही घेऊ शकता प्रोटीनसाठी. देन सोया प्रोडक्ट्स तुम्ही घेऊ शकता, सोया चंक्स घेऊ शकता किंवा टोफू जे सोयाबीनचं पनीर असतं ते घेऊ शकता. आणि नॉन व्हेजिटेरियन्ससाठी तुम्ही जे व्हाईट मीट आहे म्हणजे चिकन, फिश ते घेऊ शकता, एग्स घेऊ शकता. प्रॉब्लेम येतो फक्त रेड मीटचा, म्हणजे मटन ज्याला म्हणतो, मटन म्हणा किंवा पोक म्हणा, यांच्यामध्ये सॅच्युरेटेड फॅटचं प्रमाण थोडं जास्त असतं. त्यासाठी ह्या गोष्टी एकतर लिमिटेड अमाऊंट मध्ये घ्या, म्हणजे जे रेड मीट आहे ते लिमिटेड अमाऊंट मध्ये घ्या किंवा नाही घेतलं तरी चालेल. तुम्हाला दुसरे व्हाईट मीटचे ऑप्शन्स आहेत. आणि यासोबतच आपल्याला फायबरला पण प्रेफरन्स द्यायला पाहिजे. फायबर म्हणजे काय, तंतुमय पदार्थ. तर हे कशामध्ये असतात, मोस्टली सर्व जे भाज्या असतात, हिरव्या पालेभाज्या म्हणा, तुम्ही फळभाज्या म्हणा, ह्याच्यामध्ये फायबर भरपूर प्रमाणामध्ये असतं. देन तुमच्या फ्रुट्समध्ये भरपूर प्रमाणामध्ये फायबर असतं. देन वेगवेगळी जी कडधान्य आहेत, समजा तुम्ही मूग घ्या, चना किंवा ज्वारी, बाजरी, हे जे ग्रेन्स आहेत याच्यामध्ये पण फायबरचं प्रमाण असतं. सो या सगळे जे कॉम्प्लेक्स कार्ब्स आहेत ते तुम्ही तुमच्या डाएटमध्ये नक्की इन्क्लूड करायला पाहिजे. आणि जे सिम्पल कार्ब्स आहेत, म्हणजे जे खाल्ले की खूप पटकन पचतात आणि पटकन ते आपल्या रक्तातली साखर वाढवतात, सो हे कार्ब्स ना आपण अवॉइड करायला हवेत. सगळ्यात आधी तर आपल्याला माहिती आहे सिम्पल शुगर मध्ये येते शुगर, आपली व्हाईट टेबल शुगर जी आपण चहामध्ये साखर टाकतो ती. देन गुळ, खूप जणांचा असा गैरसमज आहे की गुळ खाऊ शकतात डायबेटिक पेशंट, गुळ तुम्ही नाही खाऊ शकत. देन हनी पण तुम्ही कट ऑफ करायला पाहिजे तुमच्या डाएटमधून. मोस्टली जे शुगरी ड्रिंक्स असतात, जे सॉफ्ट ड्रिंक्स कार्बोनेटेड आपण म्हणतो, ते तुम्ही अवॉइड करायला हवेत. खूप जणांना वाटतं ज्यूसेस, फ्रूट ज्यूसेस, बिना साखरेचा मी फळाचा रस घेतलेला आहे, नाही, तोही नाही चालणार. कारण होतं काय, तुम्ही अख्खं फळ खाऊ शकता, बट जेव्हा आपण फळाचा रस करतो, ज्यूस काढतो आपण, त्यावेळेस काय करतो, त्याच्यातलं सगळं आपण जे लिक्विड आहे ते स्क्वीज करतो आणि जे फायबर आहे ते फेकून देतो. आणि जे लिक्विड आहे ते फक्त फ्रुक्टोज असतं. फ्रुक्टोज म्हणजे ही पण एक साखरच आहे, ग्लुकोज सारखी. आणि ते पोटात गेल्यावरती ज्यूस जो आहे तो पटकन डायजेस्ट होतो आणि पटकन रक्तातली साखर वाढवतो. त्यामुळे फ्रूट ज्यूस कितीही आपल्याला वाटलं की हेल्दी आहे, डायबेटिकच काय इतर व्यक्तींनीही घेऊ नये. घेतला तर फक्त आजारी व्यक्ती, जे पेशंट्स आहेत किंवा लहान मुलं, त्यांना तुम्ही देऊ शकता, बट फ्रूट ज्यूस इज नॉट अ व्हेरी गुड ऑप्शन फॉर एनी पर्सन. ओके. ब्राऊन ब्रेड खावा का? येस, ब्रेड ही कॅटेगरीज ऍक्च्युअली डायबेटिक पेशंट्सनी अवॉइड करायला पाहिजे. व्हाईट ब्रेड असो किंवा ब्राऊन ब्रेड. आता ब्राऊन ब्रेड म्हणजे काय की गव्हाच्या पिठाचा ब्रेड. ओके, बट आपल्याकडे ब्राऊन ब्रेड हा गव्हाच्या पिठाचा मिळत नाही, तो व्हाईट ब्रेड. येस, तो व्हाईट
व्हाईट ब्रेडच असतं, त्याच्यामध्ये खरं. फक्त कॅरेमल कलर टाकतात. आता ब्रेड कुठला खाऊ शकतात डायबेटिक पेशंट? हम्म. जर त्यांनी मल्टीग्रेन ब्रेड जर बनवलेला असेल, हम्म. आजकाल बेकरीजमध्ये काही काही मिळतात, हो. तर तिथे तुम्ही मल्टीग्रेन ब्रेड जो असतो त्याच्यामध्ये सीड्स पण असतात, हम्म. त्याच्यामध्ये थोडंसं रागी असते, हम्म. म्हणजे नाचणी. सो हा हम्म. मल्टीग्रेन ब्रेड तुम्ही घेऊ शकता जर तुम्हाला त्याच्या सोर्स बद्दल जर तुम्ही अश्युअर्ड असाल, चांगल्या क्वालिटीचा आहे आणि हो मला हे मल्टीग्रेनच देतील, तर तुम्ही तो घेऊ शकता किंवा घरी बनवू शकता. बट जर अवॉइड केला तर हम्म. वेल अँड गुड. बरं. डायबिटीज पेशंटनी फ्रुट्स खावेत का? येस, डायबेटिक पेशंट्स हे फ्रुट्स खाऊ शकतात, हम्म. फक्त त्याचं टायमिंग आपल्याला थोडंसं बघावं लागेल. अच्छा. फ्रुट्स, कुठलंही फ्रूट जसं मी म्हटलं, हे हम्म. अख्खं तुम्ही फळ खाऊ शकता, त्याचा हम्म. ज्यूस करू नका, हम्म. त्याच्यावरती कुठलीच प्रोसेस करू नका. बरं. ओके, हम्म. त्याच्यामध्ये तुम्ही सीताफळ बासुंदी वगैरे अशा काही गोष्टी करायच्या नाहीत, अख्खं फळ तुम्ही खाऊ शकता. अच्छा. आता फक्त हे फ्रूट कधी खायचे आपल्याला 2 जेवणांच्या मध्ये. ओके, याचं साधारण टायमिंग टाइम म्हणजे दुपारचं जेवण आणि संध्याकाळचं रात्रीचं जेवण तुमचं हम्म. असेल, त्याच्यामध्ये जो कधीही. टाइम असतो तुम्हाला कधीही तुम्ही खाऊ शकता. म्हणजे तुम्हाला भूक लागली, स्नॅक ॲज अ स्नॅकिंग हम्म. ऑप्शन तुम्ही घेऊ शकता. बरं. आणि एक किंवा जास्तीत जास्त 2 मीडियम साईजचे फ्रुट्स डायबेटिक पेशंट्स घेऊ शकतात. अच्छा. नटच्या बाबतीत काय सांगशील? येस, नट्स तर डायबेटिक पेशंट्सनी इन्क्लूड करायलाच हवेत त्यांच्या डाएटमध्ये. हो, Okay. जरूर इन्क्लूड करायला हवेत. हम्म. सीड्स अँड नट्स, हम्म. याच्यामध्ये ना ओमेगा 3 फॅटी ऍसिड्स असतात. एक तर ओमेगा 3 फॅटी ऍसिड हेल्थसाठी खूप चांगले असतात. हम्म. त्याच्यामुळे इन्फ्लमेशन कमी होतं, जॉईंट पेन वगैरे जे आहे ते तुमचं कमी होऊन जातं. हम्म. आणि हार्टसाठीही ओमेगा 3 फॅटी ऍसिड्स खूप युजफुल असतात. हम्म. मोस्टली डायबेटिक पेशंट्स जे आहेत ते थोडे सिनियर्स असतात, हो. त्यांना हे इन्क्लूड करणं गरजेचं आहे. सर्वच तुम्ही सीड्स अँड नट्स घेऊ शकता, हम्म. जसं आमंड, वॉलनट, कॅश्यूज. देन सीड्समध्ये तुम्ही सेसमी सीड्स घेऊ शकता, तीळ ज्याला म्हणतात, जवस घेऊ शकता, फ्लॅक्स सीड्स ज्याला म्हणतात, पंपकिन सीड्स, हे सगळं तुम्ही घेऊ शकता. हम्म. पण ह्या सगळ्यामध्ये कॅलरीज भरपूर प्रमाणात असतात. अच्छा. हा, हम्म. सो मेक शुअर की तुम्ही हे मॉडरेशन मध्ये एका फिक्स प्रपोर्शन मध्ये खावं. आणि अगेन हे पण एक तुमचं स्नॅकिंग ऑप्शन किंवा ब्रेकफास्टच्या आधी काय होतं, उठल्यावरती खूप वेळा डायबेटिक पेशंट्सना भूक लागलेली असते. सो मग उठल्यावरती तुम्ही हे जे सीड्स अँड नट्स आहेत ते भिजवलेले असतील तर ते हो. तुम्ही खाऊ शकता. बरं. सीड्स हे रोस्ट करून खावेत की कच्चे खावेत? सीड्स आणि नट्स या दोन्हीमध्ये ना अँटी न्यूट्रिएंट्स नावाचे घटक असतात. अच्छा. अँटी न्यूट्रिएंट्स म्हणजे काय असतात, या वनस्पतीमधले, या नट्स मधले, सीड्स मधलेच असे घटक असतात जे आपल्या डायजेशनला रेजिस्ट करतात. म्हणजे हा पदार्थ डायजेस्ट होण्यापासून रेजिस्ट करतात. आपल्या पोटात गेले की त्याचे आपल्याला न्यूट्रिएंट्स जे मिळायचे आहेत ते मिळत नाहीत किंवा कमी प्रमाणात मिळतात. बरं. सो याचा इफेक्ट कमी करण्यासाठी काय करू शकतो आपण, जे हे सीड्स आणि नट्स आहेत ते एकतर भिजवून हम्म. किंवा शिजवून किंवा भाजून खाऊ शकतो. अच्छा. सो म्हणजे तुम्हाला जर नट्स असतील तर ते तुम्ही भिजवू शकता. जे सीड्स आहेत म्हणजे फ्लॅक्स सीड्स, आपले जवस, ते तुम्ही भाजून घेऊ शकता. पंपकिन ना. सीड्स ते भिजवल्यावरती थोडेसे चिकट होतात, सो इट्स डिफिकल्ट टू ईट. सो तुम्ही ते भाजून घेऊ शकता. बट त्याच्यावरती थोडीशी प्रोसेस करूनच हे घ्यावं, म्हणजे त्याचे अँटी न्यूट्रिएंट्स जे आहेत त्याचा इफेक्ट कमी होतो. आता वाळवलेली फळं असतात, ड्राईड फ्रुट्स म्हणतो आपण, डिहायड्रेटेड, आणि कॅन फूड असतात, किंवा आवळा कॅन्डी म्हणू शकतेस, तर ते खावेत का? वेल, ज्या वेळेस ह्या फळं जी आहेत ती वाळवली जातात, ओके, ड्राय केली जातात, त्यामधला वॉटर कॉन्टेंट जो आहे ना तो एकदम नाहीसा Almost zero. ओके, झिरो होऊन जातो. आणि त्याला प्रिझर्व केलं जातं, ते खूप काळ टिकावं म्हणूनच त्याला वाळवलं जातं, ड्राय केलं जातं बरोबर. किंवा डिहायड्रेट केलं जातं. सो याच्यामध्ये ह्या ज्या गोष्टी आहेत, जसं मनुके म्हणू आपण, जर्दाळू म्हणू, अंजीर किंवा खारीक, या गोष्टी आहेत, ह्याच्यामध्ये ना शुगर खूप कॉन्सन्ट्रेटेड राहते. येस, आणि पुन्हा तेच होतं, तुम्ही खाल्लं की हे डायजेस्ट होतं आणि पुन्हा ब्लड शुगर वाढते. सेम गोज फॉर आवळा कॅन्डी पण, त्याच्यामध्ये पण साखरेमध्ये ते उकळलं जातं आणि मग ते वाळवलं जातं. आणि कॅन्ड फ्रुट्स जे असतात, जे कॅन मध्ये येतात, ते तर भिजवलेच जातात साखरेच्या सिरप मध्ये. सो हे सगळे तुम्ही घेऊ शकत नाही. म्हणजे ड्राईड फ्रुट्स, वाळवलेली फळं, कॅन्ड फ्रुट्स म्हणजे जे कॅन मध्ये येतात, आणि जे कॅन्डी फॉर्म मध्ये असतात, काही काही किवीज पण कॅन्डी फॉर्म मध्ये येतात. सो ते फ्रुट्स तुम्ही घेऊ शकत नाही. अच्छा. ते अवॉइडच करायला पाहिजे डायबेटिक पेशंट्सनी. येस, तुम्ही तुमचे फ्रेश फ्रुट्स खा, रिजनल, सीझनल जे कुठले फ्रुट्स तुम्हाला अवेलेबल असतील ते सगळे फ्रुट्स तुम्ही खाऊ शकता. अच्छा. शुगर अल्टरनेटिव्ह म्हणून आर्टिफिशियल स्वीटनर्स वापरले जातात, तर ते योग्य आहे का? येस, जर तुम्ही ते थोड्या प्रमाणात युज करणार असाल ना, कमी प्रमाणामध्ये, तर तुम्ही युज करू शकता. शुगर अल्टरनेटिव्ह मध्ये काय काय येतात, एक तर सुक्रोलोज येतं, स्टिविया येतं, आस्पर्टेम येतं. खूप जण घाबरतात. आता मध्ये काहीतरी स्टडी झाले होते की आस्पर्टेम हे कार्सिनोजेनिक आहे किंवा जे शुगर अल्टरनेटिव्ह आहेत ते कार्सिनोजेनिक आहेत. वेल, असं नाहीये. अमेरिकन डायबेटिक असोसिएशन जे आहे तिथे भरपूर रिसर्च वगैरे हे होतात, आणि तिथे असं सांगण्यात आलं की तुम्ही 75 to 100 जे सॅशेज आहेत ते तुम्ही कन्झ्युम करू शकता सेफली. अच्छा. आता हे कसं असतं, जसं हे स्वीटनर जे आहे ते एकतर सॅशेच्या फॉर्म मध्ये येतात, की म्हणजे त्याच्यामध्ये पावडर असते, किंवा पेलेट्स म्हणजे छोट्या छोट्या गोळ्या येतात, किंवा सिरप येतात, त्याचे ड्रॉप्स युज करायचे असतात. सो आपण जेव्हा हे शुगर रिप्लेसमेंट युज करतो तर ऑब्व्हियसली 75 सॅशेस तर आपण युज करणार नाही. ओके, त्यापेक्षा जास्त जेव्हा तुम्ही खूप जास्त प्रमाणात आस्पर्टेम वगैरे हे गोष्टी घेता, त्यावेळेस ते कदाचित कार्सिनोजेनिक होऊ शकतं. म्हणजे कदाचित
ते तुम्हाला कॅन्सरला रिस्पॉन्सिबल होऊ शकतं. हो. पण एवढं घेतच नाही आपण, कारण दिवसभरातून एखादा डायबेटिक पर्सन जो आहे तो 1 किंवा 2 कपच चहा घेतो आणि त्याच्यामध्ये 1 किंवा 2च पेलेट्स टाकतो. हो. बरोबर. सो दिवसभरातून 1, 2 किंवा 3 तुमचे जास्तीत जास्त पेलेट्स होतात शुगर रिप्लेसमेंट. सो तिथे काही संबंधच नाही की त्याचा तुमच्या हेल्थवरती काही नेगेटिव्ह इम्पॅक्ट पडेल. अच्छा. फक्त एकच तुम्ही अवॉइड करा की हे जे स्वीटनेस आहेत ते तुम्ही स्वीट डिश मध्ये नका यूज करू. आता चहा कॉफी मध्ये दिवसभरातून एकदा किंवा दोनदाच यूज होतात, बट जी आपली स्वीट डिश आहे जसं आपण खीर म्हणा, शिरा म्हणा, त्याच्यामध्ये जर तुम्ही पावडर फॉर्म मध्ये हे शुगर अल्टरनेटिव्ह घेतले तर त्याची क्वांटिटी खूप जास्त होते. सो इट इज नॉट ऍडवायझेबल. आणि शक्यतो आम्ही आमच्या पेशंट्सना सांगतोच की तुम्ही ह्या गोष्टीही घेऊ नका, म्हणजे चहामध्येही घेऊ नका हे जे स्वीटनर्स आहेत. का तर त्याची आपल्याला सवय लागते, मग याच्यामुळे शुगर क्रेविंग वाढते, गोड खाण्याची इच्छा जी आहे ती वाढते. मग तुम्ही जे एवढं कंट्रोल करता की मला स्वीट नाही खायचं, मग एरवी काय होतं, मग तुमच्यासमोर स्वीट आलं की मग ते तुम्ही खाता. मग ते स्वीटनर सहित असू देत, आर्टिफिशियल स्वीटनर सहित असू देत, किंवा साधी साखर वापरून बनवलेला असू देत. सो आम्ही जनरली का सांगतो की तुम्ही हे अवॉइड करा आर्टिफिशियल स्वीटनर, तुमची स्वीट क्रेविंग कमी करण्यासाठी किंवा थांबवण्यासाठी. बाकी त्याचा तुम्हाला जर कमी प्रमाणात घेत असाल तुम्ही तर त्याचा आपल्या हेल्थवरती काही निगेटिव्ह इम्पॅक्ट होत नाही. अच्छा, म्हणजे रोज जरी वापरलं तरी काही हरकत नाही. येस, रोज जरी 1 किंवा 2 पेलेट्स जे छोटे त्याच्या गोळ्या येतात ते तुम्ही यूज केलं तरी चालेल. वापरावं पण प्रमाणात. येस, अति सर्वत्र वर्जते. हो ना. हे तर आम्हाला सांगितलीस तू डाएट बद्दल. तर एक्सरसाइज कोणत्या कराव्यात? वेल, एक्सरसाइज करण्यामध्ये एकच रूल फॉलो करायचा, जी एक्सरसाइज आपल्याला आवडते, जी आपण कन्सिस्टंटली रेग्युलरली करू शकू, तीच एक्सरसाइज करायची. अच्छा. येस. आणि एक म्हण पण आहे की साखर असणारा माणूस चालला की साखरेचं काहीच चालत नाही. तुम्ही जेवढे ऍक्टिव्ह राहाल, समजा तुम्हाला डायबिटीस डिटेक्ट झालेला आहे, त्यानंतर तुम्ही जेवढे ऍक्टिव्ह राहाल ना तेवढी तुमची ब्लड शुगर जी आहे ती कंट्रोलमध्ये राहते. कुठलेही फॉर्म ऑफ एक्सरसाइज तुम्ही घ्या, वॉकिंग, रनिंग, जॉगिंग, स्विमिंग, तुम्ही स्पोर्ट्स खेळा, किंवा तुम्हाला योगा करायचा आहे, तुम्हाला इंटरेस्ट आहे, योगा करू शकता. ते तुम्ही दिवसभरातून कमीत कमी 45 to 60 मिनिट्स कंटिन्युअस ही एक्सरसाइज केलीच पाहिजे. म्हणजे सलग 45 ते 60 मिनिटाचा तुमचा व्यायाम हा व्हायलाच पाहिजे दिवसभरातून. येस. हॅव्हिंग सेड दिस, याच्यामध्ये बेस्ट एक्सरसाइज म्हणजे डायबिटीजला कंट्रोल करण्यासाठी किंवा जे इन्सुलिन रेझिस्टन्स मी म्हटलं त्याला कंट्रोल करण्यासाठी सगळ्यात बेस्ट आहे कॉम्बिनेशन ऑफ कार्डिओ अँड स्ट्रेंथ ट्रेनिंग, म्हणजे जिम वर्कआउट. अच्छा. येस, ह्या 2 एक्सरसाइजचं कॉम्बिनेशन तुम्ही करू शकता. म्हणजे एक अर्धा ते पाऊण तास तुम्ही स्ट्रेंथ ट्रेनिंग करू शकता, म्हणजे जिम वर्कआउट, आणि पुन्हा एक अर्धा तास तुम्ही जर कार्डिओमध्ये हेच वॉकिंग, रनिंग, जॉगिंग, स्विमिंग हे जर तुम्ही केलं तर त्याचा इफेक्ट बेस्ट असतो, त्याचा रिझल्ट बेस्ट येतो. येस. जर नाही जमलं तुम्हाला जिम एक्सरसाइज करणं तर ऑफकोर्स चालल्याने साखर कमी होते. सो तुम्हाला जेवढं जमेल तेवढं तुम्ही ऍक्टिव्हिटी लेवल, जो तुम्हाला व्यायाम प्रकार आवडतो तो तुम्ही करा. कुठला एक फिक्स एक्सरसाइज नाहीये याच्यासाठी, तुम्हाला जो आवडतो तो व्यायाम प्रकार करा, पण दिवसभरातून कमीत कमी 45 to 60 मिनिट्स कन्सिक्युटिव्हली ती एक्सरसाइज करा. अच्छा. येस. आणि कन्सिस्टंट राहा, ती रेग्युलर करा एक्सरसाइज. मग याच्याने काय होतं, आपले सेल जे आहेत ते सेन्सिटिव्ह होतात, इन्सुलिनला सेन्सिटिव्ह होतात आणि इन्सुलिनला चांगल्या प्रकारे रिस्पॉन्ड करू लागतात. आणि ऑफकोर्स जर वेट वगैरे तुमचं जास्त असेल तर तेही कमी करण्यामध्ये हेल्प करतं. आणि यासोबतच आणखीन एक मला ऍड करावं असं वाटेल, ते म्हणजे पोस्ट मील वॉक. पोस्ट मील वॉक म्हणजे काय? शतपावली. येस. आपल्याकडे पद्धतच आहे जेवणानंतर शतपावली करण्याची, आता ती थोडी थोडी लुप्त होत चालली, बट आपण त्याला पुन्हा आपल्या लाईफमध्ये इन्कल्केट करूया. जेवणानंतर जेव्हा तुमचं जेवण होतं त्याच्या अर्ध्या तासानंतर तुम्हाला शतपावली करायची आहे. एक 10 ते 15 मिनिटासाठी तुम्हाला संत गतीने तुम्ही हा वॉक करू शकता. जास्त वेळ करू शकला तरी चालेल, बट एक कमीत कमी 15 मिनिट्सचा तुम्हाला हा पोस्ट मील वॉक म्हणजे जेवणानंतरचा जे शतपावली आहे ती करायचीच आहे, दुपारच्या जेवणानंतर आणि रात्रीच्या जेवणानंतर. याच्याने काय होतं, ब्लड शुगर जी जेवणानंतर तुमची एकदम रेज होते ती थोडी मॅनेज होण्यामध्ये, नॉर्मल लेवलला येण्यामध्ये हेल्प होते. बरोबर. येस. सो एक्सरसाइज दिवसभराची 45 ते 60 मिनिटं आणि 2 वेळा शतपावली हे डायबेटिक पेशंटसाठी रेकमेंडेड आहेच. बऱ्याचदा असे होते की शतपावली करत असतो आपण, पण ते खूप फास्ट ब्रिस्क वॉक केलं जातं त्यामध्ये, तर ते योग्य आहे का? जर तुम्ही वेट लॉस साठी ऍज अन एक्सरसाइज तुम्ही चालत असाल फास्ट, दॅट्स ओके. पण तुम्ही पोस्ट मील वॉक म्हणजे शतपावली म्हणून जर तुम्ही फास्ट चालत असाल तर इट इज नॉट ओके. गुड. होतं काय, जेव्हा तुम्ही जेवण करता तर जेवणानंतर एक अर्धा तास द्यायला हवा, का तर तुम्हाला डायजेशन तुमची प्रोसेस स्टार्ट व्हायला हवी. आणि डायजेशन जेव्हा सुरू असतं तेव्हा इट इज एक्सपेक्टेड की तुमचे सर्व ब्लड फ्लो किंवा एनर्जी जी आहे तुमच्या बॉडीची ही सर्व तुमच्या स्टमक, इंटेस्टाईन त्या एरियामध्ये कॉन्सन्ट्रेटेड असेल. आणि तुम्ही जर नॉर्मल शतपावली केली तर जास्त त्याच्यावरती इफेक्ट पडणार नाही. पण तुम्ही जर ब्रिस्क वॉक केला, अगदी भरभर जर चाललात जेवणानंतर लगेचच, ऑब्व्हियसली सगळा ब्लड फ्लो तुमच्या लेग्सकडे होईल, तुमच्या आर्म्सकडे होईल, सगळं काही एनर्जी जी आहे त्या चालण्यावरती येईल आणि मग डायजेशन व्यवस्थित होणार नाही. जे काही तुम्हाला पोषक तत्व अन्नामधून मिळणार आहेत ते मिळायचे नाहीत. सो संत गतीने, सावकाश गतीने तुम्ही शतपावली करायची आहे. डायबिटीज रिव्हर्स होऊ शकते का? येस. खूप वेळा हे क्लेम केले जातात की हे खा
डायबिटीज रिव्हर्स करा, 3 दिवसात डायबिटीज रिव्हर्स करा. सो थोडंसं याचं आन्सर थोडं ट्रिकी आहे. रिव्हर्सल म्हणजे काय मी तुम्हाला सांगते की जी आधीची कंडिशन होती एकदम सुरुवातीला ती कंडिशन त्या कंडिशनवरती येणं, म्हणजेच काय तुमचं ब्लड शुगर लेवल्स वगैरे ते अगदी नॉर्मलला येणं, याला रिव्हर्सल म्हणतात. आणि रेमिशन हा कुठल्याही व्याधीचा डिझीज संबंधीचा शब्द आहे. आणि रेमिशन हा इथे योग्य वर्ड आहे. रेमिशन म्हणजे काय, तुम्ही आजाराच्या सुरुवातीला जशी तुमची स्थिती होती ती आता इथे रिव्हर्सल किंवा रेमिशन जर आपण कन्सिडर केलं तर तुमची ब्लड शुगर लेवल ही नॉर्मलला आली आहे असं समजावं. पण माझा डायबिटीज रिव्हर्स झालेला आहे, माझे ब्लड शुगर लेवल्स नॉर्मल झालेले आहेत, माझ्या गोळ्या बंद झालेल्या आहेत, असं झाल्यावर असं समजू नये की मला पुन्हा कधीच माझे ब्लड शुगर लेवल्स हाय होणार नाहीत. असं होत नाही. तुम्ही जर म्हणजे पुन्हा उद्भवू शकतं. येस, तुम्ही जर पुन्हा तुमच्या रॉंग लाईफस्टाईलकडे गेलात, तुमचं पुन्हा रॉंग इटिंग हॅबिट्सकडे गेलात, तुमचं वेट गेन पुन्हा झालं आणि ह्या गोष्टी खूप पटकन होतात नंतर तर तुमचं खूप पटकन ब्लड शुगर लेवल वाढेल आणि तुम्हाला खूप पटकन तुम्ही त्याच डायबेटिक रेंजमध्ये येऊ शकता. सो डायबिटीज हा कायमस्वरूपीचा रिव्हर्स झाला आहे असं समजू नये. हे चुकीचं आहे पूर्णपणे. येस, जरी तुमच्या शुगर लेवल्स नॉर्मलला आल्या तरी तुम्हाला डाएट आणि एक्सरसाइज तशीच कंटिन्यू ठेवावी लागते जसे तुम्ही आधी ठेवत होता. येस, डॉक्टर्स हे ब्लड रिपोर्ट्स प्रमाणे तुमची औषधांचा डोस कमी करतील किंवा औषधं तुमची थांबतील सुद्धा जर तुम्ही एक्सरसाइज आणि डाएट प्रॉपरली केलं तर. बट असं समजू नये की एकदा मी नॉर्मल लेवलला आलो ब्लड ग्लुकोजच्या ब्लड शुगरच्या तर मला काहीच करण्याची गरज नाही. असं काही नाही, तुम्ही शुगर वगैरे पुन्हा स्टार्ट नाही करू शकत, तुम्हाला तसाच डाएट फॉलो करावा लागतो. बरं, मग प्री डायबेटिकच्या केसमध्ये कसं आहे? प्री डायबेटिकचंही तसंच आहे. प्री डायबेटिक पेशंट्सना औषध गोळ्या वगैरे नसतात जनरली आणि त्यांना हे पूर्ण लाईफस्टाईल जे आहे ते त्यांना इम्प्रूव्ह करावं लागतं. डाएटरी इंटरव्हेन्शन्स करावे लागतात, लाईफस्टाईलमध्ये ऍक्टिव्हिटी लेवल जी वाढवावी लागते. आणि तसंही प्री डायबेटिक केसमध्ये औषधं जास्त नसतात, दिलीच जात नाही. आणि यांची जेव्हा ब्लड शुगर लेवल नॉर्मलला येते त्यांनी ही लाईफस्टाईल ही मेंटेन करावीच लागते. आणि मग रिव्हर्स झाला आपण म्हणू शकतो प्री डायबेटिक, पण त्यांनाही ते फ्युचरमध्ये होऊ शकतो जर त्यांनी लाईफस्टाईल जर त्यांची खराब करून घेतली तर. अच्छा, डायबिटीज अनुवांशिक आहे का? येस, काही अंशी अनुवंशिक म्हणू शकतो आपण. म्हणजे खूप जणांमध्ये असं असतं की पेरेंट्स ग्रँड पेरेंट्सला असेल तर मुलांना होण्याचे चान्सेस थोडे जास्त असतात. आणि याच्यामध्ये लाईफस्टाईलचा खूप मोठा रोल असतो. आपण हे ब्लेम करू शकत नाही की अरे माझ्या पेरेंट्सला ग्रँड पेरेंट्सला होता म्हणून मला टाईप 2 डायबिटीज झाला. नाही, खूप केसेस अशाही आहेत की ते फर्स्ट जनरेशन आहेत ज्यांना डायबिटीज झालेला आहे. सो अनुवांशिकता यासोबतच वाढलेलं वजन म्हणजे ओबेसिटी आणि रॉंग लाईफस्टाईल हे रिझन्स आहेत डायबिटीज होण्याचे. ज्यावेळेस तुम्हाला असं कळतं की नाही आपल्या फॅमिली हिस्ट्री आहे तर तुम्ही आधीपासूनच काळजी घ्यायला हवी. आता काळजी घ्यायची म्हणजे असं नाही की तुम्ही एन्जॉयमेंट तुमचं सोडून टाका, तुम्ही पार्टीज मध्ये जाऊ नका, सणावाराला गोड खाऊच नका, असं नाही. तुम्ही आधीपासूनच थोडी काळजी घेतली, थोडं कंट्रोल ठेवलं तुमच्या डाएटवरती, जे शुगरचं इंटेक आहे ते थोडं कंट्रोलमध्ये ठेवलं, एक्सरसाइज तुम्ही रेग्युलरली केली तर ऑब्व्हियसली तुम्हाला म्हणजे डायबिटीज नाही होऊ शकत. बरोबर. डायबिटिक पेशंट्सनी अल्कोहोल कंझ्युम करावे का आणि केलं तर किती प्रमाणात करावे? वेल, अल्कोहोल हे डायबिटिक पेशंट्सच नाही कोणीच कंझ्युम करू नये आणि प्रमाणात तर ते म्हणजे प्रमाण तर नाहीच आहे, त्याला कंझ्युमच करू नये. बरोबर. अल्कोहोलचं होतं काय, अल्कोहोल जसं तुमच्या सिस्टममध्ये जातं, जसं तुम्ही अल्कोहोल कंझ्युम केलं ते लगेचच डायजेस्ट होतं, त्याला वेळच लागत नाही. आता एरवी आपण कुठलेही फूड इन्ग्रेडियंट खा, त्याला डायजेस्ट करण्यासाठी थोड्याशा कॅलरीज लागतात आणि मग ते ब्लड शुगरमध्ये एंटर होतं, त्याचं ग्लुकोजमध्ये कन्व्हर्जन होतं आणि मग ते ब्लड शुगरमध्ये एंटर होतं. बट अल्कोहोलचं तसं नाहीच आहे, डायरेक्टली त्याचं डायजेशन होतं. एम्प्टी कॅलरीज आहेत अल्कोहोलच्या आणि ते लगेचच तुमची ब्लड शुगर स्पाइक करतं. त्यामुळे पॅन्क्रियाज वरती खूप जास्त प्रेशर येतं अल्कोहोल मधून येणारी शुगर मॅनेज करण्यासाठी. सो जर तुम्ही कोणी यंगस्टर असाल जे असा विचार करतायत की नाही आय एम अ हेल्दी ह्युमन बिईंग आणि मला काहीच आजार नाहीये, मी अल्कोहोल घेऊ शकतो, तर असं नाहीये. तुम्ही जर सतत हे अल्कोहोल कंझ्युम करत राहिलात तर सतत तुमचे ब्लड शुगर लेवल्स जे आहे ते हाय राहणार अल्कोहोल पिल्यावर आणि तुमच्या पॅन्क्रियाजला जास्त काम करावं लागणार. आणि मे बी फ्युचरमध्ये असं होऊ शकतं की पॅन्क्रियाज जे आहे ते तुमच्या इफेक्टिव्हली तेवढं काम करू शकणार नाही, तेवढं इन्सुलिन प्रोड्यूस करू शकणार नाही तुमच्या त्या अल्कोहोलला मॅनेज करण्यासाठी. सो इट्स बेटर की तुम्ही अल्कोहोल कंझ्युम करूच नका. असे पण म्हटले जाते की बाबा मी तर कधी कधी घेतो, मी थोडीच रोज घेतो, मला काही होणार नाही. त्याबद्दल काय सांगशील? त्याच्यावरती एक स्टॅट्युटरी वॉर्निंग येते ना की इट इज इंजुरियस फॉर युअर हेल्थ. तेच मी सांगू शकते, कारण नाही हे ऍडवायझेबलच नाही कन्झ्युमिंग अल्कोहोल. तुम्ही कधीही घ्या, तुम्ही वर्षभरातून एकदा घ्या किंवा 3 महिन्यातून एकदा घ्या किंवा तुम्ही दररोज घ्या, ते इंजुरियस आहे तर आहेच. खरं. खूप कॉमन प्रश्न आहे, डायबिटीज लोकांनी भात खावा का? येस,
माझ्यासाठी तर हा जिव्हाळ्याचा विषय आहे, कारण भात मला खूप आवडतो. राईस Okay. लवर. भाताचं असं आहे की सिम्पल काम आहे, सो खाल्लं की पटकन डायजेस्ट होतो. तर हे लॉजिकली तर करेक्ट आहे की बाबा, थेरॉटिकली करेक्ट आहे की भात खाल्ला की पटकन ब्लड ग्लुकोज, तुमचं ब्लड शुगर लेवल वाढेल. बट होतं काय, आपण भात नुसतंच खात नाही ना ग, आपण त्याच्यासोबत एकतर वरण घेतो, वरण भात किंवा राजमा चावल, कर्ड राईस किंवा मग छोले राईस किंवा बिर्याणी, चिकन अँड राईस, म्हणजे याला प्रोटीन सोबत थोडं आपण पेअर करतो. ओके. आणि त्यासोबतच जर आपण थोडं त्यासोबत ना फायबर ऍड केलं, म्हणजे भाजी ऍड केली किंवा सॅलड, कोशिंबीर ऍड केली, तर त्याचा जो ग्लायसेमिक इंडेक्स आहे पूर्णतः, किंवा आपण त्या पूर्ण प्लेटचा ग्लायसेमिक लोड म्हणूया, म्हणजे ते पूर्ण जेवण, भात, वरण आणि सॅलड, त्याचा जो ग्लायसेमिक लोड असतो तो कमी होऊन जातो. म्हणजे काय, ते हळूहळू डायजेस्ट होतं आणि हळूहळू ब्लड शुगर वाढते. आपल्याला काय नको असतो की बाबा फक्त भात खाल्ला आणि खूप पटकन ब्लड शुगर वाढली, खूप पटकन डाऊन झाली, ह्याला ब्लड स्पाइक म्हणतात. ते नको असतं आपल्याला. त्यासाठी आपण काय करू शकतो, भाताला नेहमी पेअर मध्ये खातो की वरण भात खा किंवा छोले राईस खा किंवा चिकन राईस खा, बिर्याणी वगैरे. सो त्यासोबतच अजून थोडंसं फायबर ऍड करा त्याच्यामध्ये, थोडं सॅलड जसं मी म्हटलं, थोड्या भाज्या ऍड करा. मग ऑब्व्हियसली ते खाल्ल्याने डायजेशन स्लो होतं, हळूहळू ब्लड मध्ये शुगर रिलीज होते आणि हळूहळू ब्लड शुगर थोडी वाढते आणि खूप पटकन डाऊन येत नाही. सो हा ब्लड स्पाइक आपण मॅनेज करू शकतो भात खाल्ल्याने, पण थोडं याच्यामध्ये फायबर आणि प्रोटीन तुम्हाला ऍड करावंच लागेल. बरं, दुग्धजन्य पदार्थ डायबेटिक पेशंट्सनी घ्यावेत का? येस, हा पण एक चांगला क्वेश्चन आहे. होतं काय, खूप जणांना सवय असते जेवणासोबत दूध घेण्याची, म्हणजे खूप जण दूध भात खातात किंवा दूध भाकरी खातात. तर असं न करता जर 2 जेवणाच्या मध्ये जर आपण दूध घेतलं आणि कमी प्रमाणामध्ये, ओके, जर आपण 1 कप किंवा 150 ml वगैरे जर आपण दूध घेतलं तर 2 जेवणाच्या मध्ये, तर ते तुमची ब्लड शुगर ना एवढी जास्त स्पाइक करत नाही. तुम्ही तेवढं घेऊ शकता. आणि इतर जे दुग्धजन्य पदार्थ आहेत, जसं पनीर म्हणा किंवा कर्ड म्हणा, त्याच्यामध्ये पण प्रोटीन असतं भरपूर, दुधामध्ये पण असतं थोडंफार प्रोटीन, बट पनीर आणि चीज मध्ये प्रोटीन जास्त प्रमाणात असतं. ते तुम्ही एरवी तुमच्या जेवणामध्ये इन्क्लूड करू शकता. पण तेही प्रमाणातच करायला हवं, कारण त्याच्यामध्ये सॅच्युरेटेड फॅट्स असतात. आणि जर जमलंच तुम्हाला तर लो कॅलरी पनीर मिळतं, ते तुम्ही घेऊ शकता. बरं, आता तू जसं पहिला म्हटलीस की बाबा हाय कार्ब फूड्स टाळावेत शक्यतो, तर ते कोणते असतात? म्हणजे ज्या अन्नपदार्थामध्ये कर्बोदकांचं प्रमाण जास्त प्रमाणात असतं, तर ती अशी कोणती अन्न घटक आहेत ते आम्हाला सांगशील का? येस, आता हे जे हाय कार्ब किंवा सिम्पल कार्ब्स जे मी म्हणते, जे टाळण्यासारखे आहेत, आता आपले जे रेग्युलर स्टेपल डाएट मधले आहेत, म्हणजे पोळी, भाकरी, भात, हे आपण नाही एकदमच कट ऑफ करू शकतो. फक्त काय करायचं आहे, जेवताना एकच कुठला तरी कार्ब सोर्स घ्यायचा आहे. म्हणजे एकतर पोळी घ्या किंवा भाकरी घ्या किंवा भात घ्या. ओके, होतं काय, आपण भाकरी, भाजी, वरण आणि भात घेतो, पण डायबेटिक पेशंट्सना ही मुभा नाहीये. डायबेटिक पेशंट्सनी एका वेळी एकच कार्ब सोर्स घ्यायला हवा. ओके, सो हे झालं तुम्ही काय इन्क्लूड करायला हवं. आता कोणता कार्ब सोर्स तुम्ही एक्सक्लूड करायला पाहिजे किंवा कुठलं टाळलं पाहिजे. सिम्पल कार्ब्स ज्याला आपण म्हणतो, मैदा आला, शुगर, व्हाईट शुगर आली, ती तुम्ही टाळायला हवी. जे बाहेरचे बेकरी प्रॉडक्ट्स आहेत, खूपशे मी सिनियर्स बघते ते बेकरी प्रॉडक्ट्स खूप खातात. त्यांना असं वाटतं की नाही मी गोड बिस्किट नाही खाते, मी फक्त बेकरी प्रॉडक्ट, मी टोस्ट खातोय किंवा खारी खातोय, ते कुठे गोड आहे. पण नाही, त्याच्यामध्ये सिम्पल कार्बोहायड्रेट असतं, म्हणजे मैदा असतं, प्लस त्याच्यामध्ये मार्गरीन नावाचं फॅट असतं, म्हणजे ते छान खुसखुशीत फ्लेकी व्हावं खारी म्हणून त्याच्यामध्ये मार्गरीन ऍड करतात. ते ट्रान्स फॅट असतं, ते आपल्या हार्ट हेल्थसाठी खूप खूप खराब असतं. सो ते अवॉइड करायलाच हवं. कधीतरी एखाद चालून जाईल, बट रेग्युलर डाएट मध्ये मी बघते खूप जण रेग्युलरली घेतात हे, दुसरे कुठले नाश्त्याचे पदार्थ नको म्हणून हे बेकरी प्रोडक्ट्स घेतात, पण ते अवॉइड करायलाच हवेत, स्पेशली डायबेटिक पर्सननी. प्लस जे तुमचे स्नॅक्स येतात, जसं वडापाव आला, समोसे आले, सगळ्यांमध्येच मैदा असतो, बटाटा असतो, बटाटा पण खूप पटकन डायजेस्ट होतो, खूप पटकन ब्लड शुगर वाढते. सो हे स्नॅक्स तुम्ही जे बाहेरचे ते अवॉइड करायला हवेत. शुगरी ड्रिंक्स, जसं मी आधी म्हटलं, फ्रूट ज्युसेस अवॉइड, हे सगळे कार्बोहायड्रेट्सच आहेत. देन कोल्ड ड्रिंक्स हे अवॉइड करायला हवेत. आईस्क्रीम्स, खूप जण म्हणतात की आम्ही शुगर फ्री आईस्क्रीम खाते, पण तरीही जर ते खूप रिलायबल असेल सोर्स जिथून तुम्ही घेताय, ते खूप विश्वासू असतील, तरच तिथलं जे काही शुगर फ्री आईस्क्रीम आहे ते तुम्ही घ्या. बट आय वुड से की तुम्ही ते अवॉइडच करायला हवं. बरोबर. आणि शुगर फ्री आईस्क्रीम मध्ये पण आर्टिफिशियल शुगर ही यूज केली जातच असणार ना? येस, आर्टिफिशियल स्वीटनर त्याच्यामध्ये यूज केले जातात, जसं मी म्हटलं, आणि ते थोडे जास्त प्रमाणात असतात. हो ना. आणि येस, ते सारखं जर आपण खात गेलो तर त्याची सवय पण लागू शकते आपल्याला. खरंय. आता जसं तू म्हटलीस की ट्रान्स फॅट, तसंच सॅच्युरेटेड फॅट आणि ट्रान्स फॅट हे शक्यतो टाळावेत, तर ते कोणते, ते त्याबद्दल आम्हाला सांगशील का? सॅच्युरेटेड फॅट हे टाळायचे नाही, आपल्याला खूप कमी प्रमाणात घ्यायचे. अच्छा. येस, सॅच्युरेटेड फॅट मध्ये काय येतं, तूप येतं, पनीर येतं, चीज किंवा एग योक जे आहे, अंड्यातला पिवळा बलक म्हणतो ते, हे सगळं सॅच्युरेटेड फॅट मध्ये येतात. सो हे आपल्याला खूप कमी प्रमाणात खायचे, तुम्ही रेग्युलरली घेऊ शकता, बट इन मॉडरेशन. ट्रान्स फॅट कशामध्ये असतात, जे मी आता म्हटले मार्गरीन
किंवा व्हेजिटेबल ऑइल, वनस्पती ऑइल, डालडा खूप फेमस आहे, त्याच्यामध्ये ट्रान्स फॅट असतात. किंवा जे ऑइल हे रिपिटेटिव्हली यूज केलं जातं अगेन अँड अगेन फॉर फ्राईंग. खूप वेळा आपण बघतो कुठेही स्नॅक सेंटरमध्ये काळं तेल असतं, सो त्याच्यामध्ये ट्रान्स फॅट असतं. वडापाव दादा. येस. त्याच्यामध्ये ट्रान्स फॅट असतात. सो हे ट्रान्स फॅट आपण अवॉइड करायला हवं. आता तू जसं म्हटलीस की बटाटा शक्यतो टाळावा, तर हा झाला स्टार्ची व्हेजिटेबलमध्ये बटाटा मोडतो. तसेच स्टार्ची व्हेजिटेबल्स आणि नॉन स्टार्ची व्हेजिटेबल्स असतात. तर कोणते खावेत आणि कोणते खाऊ नयेत याबद्दल सांगशील का? सुरुवातीला आपण बघूया स्टार्ची व्हेजिटेबल्स काय. ज्या मोस्टली कंदभाज्या आहेत ना ते स्टार्ची व्हेजिटेबलमध्ये येतात. म्हणजे पटेटो, बटाटा, रताळे, टॅपियोका, साबुदाण्याचा जे कंद आहे, किंवा कॉर्न म्हणजे मका, ते तुम्ही अवॉइड करायला हवं. लोटस स्टेम जे कमलककडी म्हणतात ते अवॉइड करायला हवं. देन सिंघाडे, वॉटर चेस्टनट ज्याला म्हणतात, ते अवॉइड करायला हवं. सो हे जे पिष्टमय भाज्या आहेत ना ते आपण कमी खायला हवे. आणि आता बघूया नॉन स्टार्ची व्हेजिटेबल. नॉन स्टार्ची व्हेजिटेबल म्हणजे आपल्या जे रेग्युलर ग्रीन व्हेजिटेबल्स येतात, ग्रीन लिफी व्हेजिटेबल्स, ते सर्व तुम्ही खाऊ शकता. देन गॉड फॅमिलीमधले जे येतात, म्हणजे जे रिच गॉड, म्हणजे आपलं दोडका आहे, भोपळा आहे, बॉटल गॉड, ते तुम्ही घेऊ शकता. देन तोंडली तुम्ही घेऊ शकता. किंवा शेंगभाज्या, ग्रीन बीन्स ज्याला आपण म्हणतो, ते तुम्ही सर्व घेऊ शकता. गवार आली किंवा ड्रमस्टिक आहे, या सर्व शेंगभाज्या तुम्ही घेऊ शकता. फक्त जे पिष्टमय भाज्या आहेत त्या तुम्ही अवॉइड करायला हवेत. आणि आपण खूप जण स्प्राउट्स म्हणजे मटकी, वाल, या ज्या गोष्टी आहेत ज्याला मोड आलेले असतात, त्याला पण आपण भाजीमध्ये कन्सिडर करतो. नाही, हे भाजीमध्ये नाहीये. त्याच्यामध्ये थोडंफार फायबर असतं आणि थोडंफार प्रोटीन पण असतं, बट कार्बोहायड्रेट्स भरपूर असतात. सो ऍज अ सोर्स ऑफ प्रोटीन अँड कार्बोहायड्रेट्स आपण हे स्प्राउट्स घेऊ शकतो. पण ते भाजीमध्ये येत नाहीत. तुम्ही मटकी वगैरे रश्याची जरी बनवली तरी ती भाजीमध्ये येत नाहीत. ते स्प्राउट्स हे मोड आलेले कडधान्य हा वेगळा फूड ग्रुप आहे. अच्छा, आता मार्केटमध्ये बरेच पॅकेज फूड असतात, सेवरी फूड्स असतात, तर अशा गोष्टी डायबेटिक पेशंट्सनी खाव्यात का? येस. जे सेवरी फूड प्रॉडक्ट्स असतात, जे खारे आपण म्हणतो, नमकीन वगैरे असतात, त्याच्यामध्ये ऑफकोर्स शुगर नसते, साखर नसते, गोड, बट त्याच्यामध्ये कार्बोहायड्रेट्स असतातच. आणि कार्बोहायड्रेट्स हेच असतात, मैदाच असतो, बेसनच असतं. बेसनमध्ये ऑफकोर्स थोडंफार प्रोटीन असतं, बट ते खूपच कमी प्रमाणात असतं. बट याच्यामध्ये हे जे सेवरी प्रॉडक्ट्स असतात पॅकेटमधले, त्याच्यामध्ये ते फ्राईड खूप असतात. मोस्टली ते फ्राईड असतात. मग हायड्रोजनेटेड ऑइल असतं त्याच्यामध्ये यूज केलेलं, पाम ऑइल यूज केलेलं असतं. सो हे जे सेवरी प्रॉडक्ट्स जे आहेत पॅकेटमधले, ते डायबेटिकच नाही, इतर हेल्दी पर्सननीही खाऊ नये. तुम्हाला जर खावंसं वाटलंच डायबेटिक पर्सनला की मला काहीतरी नमकीन खायचंय, तर ते घरी बनवलेलं असेल तर चालून जाईल, अगदी थोड्या प्रमाणात. आणि कधीतरी, असं नाही की रोजच दरच आठवड्याला मी काहीतरी खमंग असं काहीतरी भजी तळून खाताय, नाही, असं नाही. तुम्ही कधीतरी एक महिनाभरातून एखाद्या वेळेस वगैरे ह्या गोष्टी घेऊ शकता घरी बनवलेल्या असतील तर. बट रेग्युलर जर तुम्ही सेव, नमकीन, चिप्स घेत असाल तर इट इज गोइंग टू अफेक्ट युअर ब्लड शुगर लेवल्स. अच्छा, नो शुगर फूड, डायबेटिक फ्रेंडली फूड, असे बरेच मार्केटमध्ये बिस्किट्स आहेत किंवा नमकीन असतात, तर ते क्लेम करतात की बाबा त्यामध्ये साखरेचे प्रमाण नसतंच, म्हणजे ऑलमोस्ट झिरोच असतं. तर ते खरंच तसं असतं का? वेल, जरी त्याच्यामध्ये साखर त्यांनी यूज नाही केली, समजा जी पांढरी आपण साखर म्हणतो ती त्यांनी यूज नाही केली, तरी त्याच्यामध्ये जे फूड इन्ग्रेडियंट्स आहेत ना ते ऑफकोर्स ते खूप पटकन ब्लड ग्लुकोज वाढवणारेच आहेत. जरी त्यांनी त्याच्यामध्ये थोडंफार फायबर ऍड केलेलं असेल तरी ते बनतं मैद्यापासूनच. ओके, सो मैद्यापासून जर ते बनलेलं असेल, थोडंफार त्याच्यामध्ये फायबर ऍडेड असेल, ठीक आहे, एवढं पटकन नाही ते तुमची ब्लड ग्लुकोज रेज करणार. बट त्याच्यामध्ये दुसरे जे प्रोडक्ट्स आहेत, जसं मी म्हटलं हायड्रोजनेटेड पाम ऑइल वगैरे असतं, त्याच्यामध्ये ट्रान्स फॅट असतात, मग त्याच्याने ऑब्व्हियसली इट इज नॉट गुड फॉर युअर हेल्थ. आणि खूप वेळा असं ते क्लेम करतात की हे डायबेटिक फ्रेंडली आहे, बट नाही, असं काही नाही. खूप जण तू बघितलं असतील, खूपसे युट्यूब चॅनल्स किंवा खूपशे असे काही लॅब्स पण आहेत ज्यांनी टेस्ट केलेले आहेत, जे डायबेटिक फ्रेंडली हेल्दी बिस्किट्स असतात, ते तर उलट तुमची ब्लड शुगर लेवल अजून जास्त वाढवतात. खरंय. येस. सो या क्लेम मध्ये न पडलेलंच बरं, म्हणजे डायबेटिक फ्रेंडली फूड किंवा झिरो शुगर बिस्किट्स, ह्याच्यामध्ये न पडलेलंच बरं, ते खाऊच नये. अच्छा, आता बऱ्याच वेळेला असं होतं की आपल्याला शुगर क्रेविंग्स होते आणि त्यामुळे नकळत हाय कंटेंट शुगर असणारे फूड्स आपण खातो, तर त्याला अल्टरनेटिव्ह असे कोणते अन्नपदार्थ आहेत जे आपण खाऊ शकतो? सी, फर्स्ट ऑफ ऑल ही क्रेविंगच आपल्याला कमी करायची आहे, शुगर क्रेविंगच कमी करायची आहे. सो यासाठी जसं मी म्हटलं, शुगर जेव्हा तुम्ही खाणंच बंद करता ना, साखर, तेव्हा तुमची शुगर क्रेविंग ही आपोआप कंट्रोलमध्ये आलेली असते. आणि त्यामुळेच आम्ही स्वीटनर पण म्हणतो की तुम्ही अवॉइड करा, म्हणजे शुगर क्रेविंग होणारच नाही. आणि जर तुम्हाला वाटलंच की नाही का मला खूप क्रेविंग वगैरे होती, सो त्यासाठी आपण एक अल्टरनेटिव्ह सांगतो की तुम्ही रेग्युलर तुमच्या डाएटमध्ये एक फ्रूट ऍड करा, एक फळ ऍड करा. फळामध्ये फ्रुक्टोज नावाची साखर असते, फायबर पण असतं आणि याच्यामुळे ब्लड शुगर एवढी वाढत नाही. पण त्या फ्रुक्टोजमुळे काय होतं ना, तुमचं जे रेग्युलर साखर खाण्याची जी इच्छा आहे ना ती कमी होते किंवा ती सॅटिस्फाय होते, आपण असं म्हणूया. आणि त्यातून तुम्हाला वाटलंच की नाही मला काहीतरी स्वीट खायचंच आहे किंवा नाही मला गोड खायचंच आहे, आज सण आहे, तर
तुम्ही थोड्या प्रमाणात ते खा. हम्म. मी असं म्हणत नाही डोंट गो ऑल इन, हम्म. तुमचं कंट्रोल सोडू नका. हम्म. खाल्लं ना तरी कधीतरी महिना 2 महिन्यातून एखाद वेळेस थोडासा एखादा स्वीटचा पदार्थ हम्म. खाल्ला तर चालेल, पण अच्छा. त्यानंतर लगेचच बॅक ऑन ट्रॅक. हम्म. लगेचच तुम्ही तुमचं जे रेग्युलर डाएट आहे म्हणजे नो शुगर डाएट ते तुम्ही हम्म. फॉलो करायला लागा. मी हम्म. असं म्हणत नाही की तुम्ही ते खाच, हो. बट कधी कधी असं होतं की खूप अनकंट्रोल्ड होतं. हम्म. खूप वेळा असं होतं की सिनियर्स ते थोडे चिडचिड करू लागतात की हम्म. मला आता हेही खायचं नाही का मी सणावाराला, असं होतं. हो ना. सो एखाद वेळेस कधीतरी खाल्लं तर चालेल, हम्म. बट त्याच्या पुढे ते कंटिन्यू करू नका जर खूपच तुम्हाला शुगर क्रेविंग होत असेल तर. बरं, असे म्हणतात की डायबिटीज झाली आपल्याला तर आपल्याला इन फ्युचर किडनी डिसीज ही होणारच, तर ते न होण्यासाठी कोणती काळजी घ्यावी? रिनल डिसऑर्डर्स म्हणजे किडनीचे जे डिझिजेस आहेत हम्म. आणि डायबिटीज याचा खूप क्लोज रिलेशन आहे, आणि याची काळजी आपण त्या दिवसापासूनच घ्यावी ज्या दिवशी आपल्याला कळलंय की आपल्याला डायबिटीज आहे. हो का? खूप वेळा काय होतं, पेशंट्स याकडे दुर्लक्ष करतात. हम्म. आणि मग डायबिटीजच्या नंतर 10 वर्षानंतर वगैरे त्यांना ह्या कंप्लेंट्स येऊ लागतात, तक्रारी येऊ लागतात रिलेटेड टू किडनी. हम्म. कधी युरिनशी रिलेटेड काहीतरी कंप्लेंट असते, मग ते डॉक्टरकडे जातात आणि डॉक्टरला ते सांगतात. पण नाही, या गोष्टींची आपण काळजी ना डायबिटीज आहे हे कळल्यापासूनच घ्यावी लागते. बरं. काय होतं, सतत तुमचे ब्लड शुगर लेवल्स नाही एलिव्हेटेड राहतात, सततच हम्म. वाढलेली असते रक्तातली साखर, आणि मग किडनीवरती ह्याचा खूप लोड येतो किंवा स्ट्रेन येतो. हम्म. आणि किडनीचे जे कॅपिलरीज असतात, जे फिल्टर्स असतात, याला कोशिका म्हणतात. हम्म. सो हे जे फिल्टर्स आहेत ह्याच्यावरती खूप ताण येतो हम्म. ब्लड शुगरमुळे, आणि मग कधी कधी हे जे कॅपिलरीज आहेत ते डॅमेज पण होऊ शकतात, अच्छा. आणि कधी कधी टॉक्सिन्स पण त्याच्यातून प्रोड्यूस होतात. हम्म. मग तिथून पुढे मग हे किडनीचे डिसऑर्डर्स सुरू होतात हम्म. डायबिटीजच्या पेशंट्सना, हम्म. आणि हे इनएव्हिटेबल असतं. हम्म. जर तुम्ही आधीपासूनच काळजी नाही घेतली तर हम्म. हे टाळता येत नाही. बापरे. येस, त्यामुळे ज्या दिवशी तुम्हाला कळतं की माझे ब्लड शुगर लेवल्स हाय आहेत, हम्म. त्या दिवशीपासूनच तुम्ही ब्लड शुगर लेवल कंट्रोल करायला हवी, हम्म. तर तुम्हाला पुढे किडनीचे डिसऑर्डर्स होणार नाहीत किंवा रिनल डिसऑर्डर्स होणार नाहीत. आणि तेच करायचं आहे तुम्हाला डायबिटीज कंट्रोल करण्यासाठी. डाएट प्रॉपर फॉलो करायचा आहे, एक्सरसाइज रेग्युलर करायची आहे. तुम्ही जर ओव्हरवेट असाल, खूप जास्त वजन असेल तुमचं, ते कमी करायचं आहे, शतपावली करायचं आहे. या गोष्टी, ह्या बेसिक ज्या गोष्टी आहेत डायबिटीज मॅनेजमेंटच्या, त्या केल्यानेच तुमचे किडनी जे आहे ते हेल्दी राहतील, इवन दो तुम्हाला डायबिटीज आहे तरी. अच्छा. बरं, सरते शेवटी आम्हाला एक आयडियल प्लेट सांगशील का जे की डायबिटिक पेशंट फॉलो करतील रेग्युलरली? येस, आयडियल प्लेटमध्ये ना सगळ्यात आधी आपण इम्पॉर्टन्स द्यायचं हे फायबर आणि प्रोटीनला. अच्छा. फायबर म्हणजे भाजी. भाजी आता ह्याच्यामध्ये काय रस्सा भाजी वगैरे नाही, हम्म. ज्याच्यामध्ये खूप सारं खोबरं, खूप सारे शेंगदाणे असतील, अशी नाही. भाजी म्हणजे जनरल जी आपली परतलेली, तुम्ही कुठलीही भाजी घेऊ शकता, मेथीची, पालेभाजी, शेंगभाजी, फळभाजी, कुठलीही घेऊ शकता, पण त्याच्यामध्ये जास्त मसाले नको. बरं. सो ती भाजी झाली, आणि त्याच्यासोबत थोडंसं एक सॅलड. सॅलड म्हणजे टोमॅटो, काकडी, बीटरूट हे तुम्ही घेऊ शकता. हा पोर्शन झाला फायबरचा. सर्वात आधी तर ते तुम्ही सेट करा, आणि त्यानंतर येऊया प्रोटीनकडे. प्रोटीनसाठी तुम्ही काय घेऊ शकता, डाळ घेऊ शकता, बट ती थोडीशी दाटसर असली पाहिजे, पूर्ण एक वाटी भरून. देन जसं मी म्हटलं, पनीर घेऊ शकता तुम्ही, सोयाचे प्रॉडक्ट्स घेऊ शकता, सोया चंक्स घेऊ शकता, टोफू घेऊ शकता. हे झालं प्रोटीन. आणि आता येऊ, आणि जर तुम्ही नॉन व्हेजिटेरियन असाल तर तुम्ही व्हाईट मीट घेऊ शकता, म्हणजे चिकन, फिश घेऊ शकता, एग्स घेऊ शकता. हे प्रोटीनचा भाग आपण सेट केला. आता यानंतर येऊया कार्बोहायड्रेट्सकडे. जसं मी म्हटलं, कार्बोहायड्रेटचा एकच सोर्स डायबिटिक पेशंट्स जे आहे ते घेणं अफोर्ड करू शकतात. डायबिटिक पेशंट्सना ही बुबा नाही की ते भात पण घेतील आणि पोळी पण घेतील. एकच काहीतरी घ्या, एक तर तुम्ही पोळी घ्या किंवा भाकरी घ्या किंवा भात घ्या. बरं. आता खूप जणांचा असा इश्यू असतो की पोळी घ्यावी की भाकरी घ्यावी. तर येस, तुम्ही दोन्हीपैकी एक काहीही घेऊ शकता, कारण तुमच्याकडे आता भाजी पण आहे आणि प्रोटीन पण आहे. तुमचं मग ओव्हरऑल तुमच्या प्लेटचा जो ग्लायसेमिक लोड आहे तो कमीच झालेला आहे. तो डायबिटिक पेशंटसाठी जर तुम्हाला स्पेशली डायबिटिक आटा बनवायचाच असेल तर गहू, ज्वारी, नाचणी, बाजरी आणि चणे किंवा मूग, राजगिरा ह्या गोष्टी मिक्स करून, एकत्र करून तुम्ही त्याला दळून आणू शकता आणि त्याचं पीठ बनवू शकता, आणि त्याची तुम्ही भाकरी बनवून खाऊ शकता. ही डायबेटिक रोटी तुम्ही जर इन्क्लूड केली तर मग तुम्हाला अजून तुमच्या ब्लड ग्लुकोज लेवल्स मध्ये चांगले इफेक्ट दिसून येतील. पण जर तुम्हाला ते नाही जमलं तर तुम्ही रेग्युलर तुमची पोळी किंवा भाकरी किंवा भात घ्यायचा आहे, तिन्ही एकत्र घ्यायचं नाही, कोणताही एक एकच काहीतरी कार्बोहायड्रेटचा सोर्स घ्यायचा आहे. कार्बोहायड्रेटचा काउंट साधारण कसा असावा? कार्बोहायड्रेट एक्झॅक्टली किती घ्यायचे हे ज्या त्या व्यक्तीच्या प्रकृतीवरती डिपेंड असतं. बरोबर. ओके, कारण ऑब्व्हियसली एखादी फिमेल आहे, एखाद्या लेडी आहेत आणि त्या डायबेटिक आहेत, त्यांचं वेट आहे 70 kg, आणि तेच कम्पेअर्ड टू हर जर एखादे मेल आहेत, पुरुष आहेत आणि त्यांचं हाईट आहे 6 feet, वेट आहे 90 kg, ऑब्व्हियसली त्यांना कार्बोहायड्रेट्स जे आहेत ते त्यांचे डिफरंट राहणारच. हा, पण एक आपण थंब रूल असा ठेवूया की कार्बोहायड्रेट्सचं प्रमाण सध्या जेवढं खात आहात तुम्ही, समजा मी 2 पोळ्या खात आहे तर त्याच्या हाफ करायचं आहे, तुम्हाला एकच पोळी घ्यायची आहे. अच्छा. ओके, सध्या जेवढे खात आहात त्यापेक्षा अर्धे तुम्ही कार्बोहायड्रेट्स घ्यायचे आहेत. बरोबर. मृणालिनी,
इतक्या गोड भाषेत साखरेचे कटू सत्य सांगितल्याबद्दल तुझे मनापासून धन्यवाद. थँक्यू. मला इथे बोलवल्याबद्दल, मला ऑपॉर्च्युनिटी दिल्याबद्दल थँक्यू. थँक्यू सो मच. मृणालिनी मोरे या नावाने मृणालिनीचे एक यूट्यूब चॅनल आहे, ती तुम्ही चेकआउट करू शकता. त्यामध्ये तिने वेगवेगळ्या प्रकारचे डाएट्स आणि भरपूर टिप्स आणि ट्रिक्स सांगितल्या आहेत, तर ते चॅनल नक्की पहा. ते मी डिस्क्रिप्शनमध्ये देईनच. धन्यवाद.